मॅडम मॅडम मला त्या वासू साहेबांचा फोन आला होता. काय म्हणाले ते? ते म्हणत होते कामत साहेबांच्या बायकोला एक चिठ्ठी मिळाली आणि त्याच्यामध्ये कुठे भेटायचं तो पत्ता लिहिलेला आहे. असं का केलं असेल समोरच्याने? तेव्हाच का नाही भेटली ती व्यक्ती? काहीतरी गडबड आहे खरं. एनिवेज बरं झालं त्यांनी आपल्याला हे कळवलं. हो, नाहीतर एकट्या गेले असते तर प्रॉब्लेम झाला असता. आणखी काय म्हणाले भागवत? ते म्हणत होते की मीरा मॅडम त्यांना भेटायला जाणार आहे, पण त्यांच्याबरोबर ते आदित्य आणि वासू साहेब पण जाणार आणि ते लपून बघणार आहेत की तो माणूस कोण आहे ते. कोण आदित्य? आदित्य म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये नाही का तो मुलगा, तो. नाही नको, तिथे फक्त भागवतांनाच असू दे, गर्दी नकोय आपल्याला. त्या आदित्यला घरी पाठवा, आमची माणसं असतील म्हणा तिथे. हो, तुम्ही आपल्या काही माणसांना घ्या आणि त्या जागेवर लक्ष ठेवा. बर, मी शिंदे आणि गवसला बरोबर घेतो आणि जसा तो माणूस आला ना असं त्याला उचलतो आणि चौकीत घेऊन जातो. चांगला धुवून काढतो, म्हणजे बोलेल पोपट्यासारखा. मॅडम काही चुकलं का माझं? हा उत्साह ना दुसऱ्या कामांसाठी जपून ठेवा. मी जेवढं सांगते तेवढंच करा. सॉरी मॅडम, सांगा, तुम्ही सांगाल तेवढंच करतो. त्या माणसाला उचलायचं नाही. हो, उचलायचं नाही. नाही. मीराशी त्याचं बोलणं झाल्यावर जाऊ द्या त्याला. हो, आपल्याला आणखी काही क्लूज सापडू शकतील. बर, लक्ष ठेवा त्याच्यावर, पाठलाग करा. तो कुठे जातोय, कोणाला भेटतोय, काय करतोय, प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग करा मला. हो. आणि आपलं जे काय ठरलंय ते मीरा आणि भागवतांना सुद्धा सांगा. घाबरायचं काही कारण नाही, सांगा त्यांना. हो मॅडम, येतो मी. अरे पोलीस पण ना, काय फरक पडला असता मी तिकडे गेलो असतो तर? सांग ना, काय फरक पडला असता? मी आता मीरा सोबत असायला होतो माहिती तुला, पण ती माझं ऐकेल तर ना? ऐकतच नाही. तिला म्हंटल होतं की आपण हे सगळं पोलिसांना सांगायला नको म्हणून, तर ऐकेल तर ना माझं? हे बघ, ती ना अशी एकट्याने तिकडे जाणं रिस्की आहे. असं का बघतेस? तुला उत्सुकता नाहीये का तिकडे काय घडत असेल त्याची? गेल्या अर्ध्या तासात तू 50दा तरी मीराताईचं नाव घेतलं असशील. घेतलं असेल मी नाव, आणि काय प्रॉब्लेम आहे? तिचाच विषय चालू आहे ना आता. मीरा तिकडे काय करत असेल कोणास ठाऊक. तो माणूस कोण आहे, तिच्याशी काय बोलणार आहे, काहीच कळत नाही. बरं, मला ती म्हणाली होती तिकडे जे काही घडेल ना ते मी लगेच फोन करून कळवते म्हणून. अजून फोन येतोय तिचा, बघ अजून आला नाही. तो माणूस आला असेल का? कसं रिॲक्ट होत असेल मीरा? आता काय झालं तुला? काही नाही. काय चाललंय याचा
तू विचार कर. हा, माहिती काढ आणि मग मला सगळं सांग. म्हणजे नाही, तू चाललीस कुठे आता? खड्ड्यात. तू जोक काय करते? काय चाललंय काहीच कळत नाही. हा वासू, बोल, काय झालं? अरे 1 तास झालाय जवळजवळ, कोणीच आलं नाही अजून इथे. काय कमाल आहे. नाही, मला वाटलं की तुम्हा कोणाचा फोन येत नाहीये तर नक्कीच तिथे काहीतरी घडत असेल. अरे कुठे काय, काहीच घडत नाहीये इथे. आम्ही सगळे आहोत इथे आजूबाजूला, पण अजून तरी कोणी फिरकलं नाही. नाही नाही नाही, नक्कीच येईल कोणीतरी. बरं, तिकडे जे काही घडतंय ते प्लीज मला अपडेट करत राहा. ठीक आहे, थोडा वेळ थांबतो अजून. मी खरात ना विचारतो काय करायचं ते आणि घेतो तसा निर्णय. बाय. ओके, बाय. काय चाललंय नक्की? रिक्षा, रिक्षा. काय झालंय तुला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? मधुर, असं का वागतेस तू? बोल ना, कसला त्रास होतोय तुला? मला नाही का सांगणार? काही चुकलंय का माझं? मग मी जरा जास्तच विचार करत होते रे. कसला विचार? जाऊ दे ना तू. तुझी फार दगदग झाली असेल ना, तू पडतोस का जरा वेळ? नको. मग भूक लागली, वाढू तुला पटकन मी? नाही, नको. भूक नाहीये मला. तिकडे काय घडतं हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत मला काहीच सुचणार नाही.
आधीच कटकटतात हे वाढलं. कोणीतरी घरात घुसतं, निनावी चिठ्ठी पाठवतं. बरं, तू मगाशी आत आलीस ना तेव्हा वासूचा फोन आला होता. हा म्हणजे मला वाटलं ताईचा फोन असेल, पण वासूचा होता. तो माणूस तिकडे आलाच नाहीये. काय करायचं कोणालाच कळत नव्हतं. काय अवस्था झाली असेल मीराची. 1.5 तास झाला आता. तशीच उभी असणार तिकडे, सांगतो तुला. तरी मी तिला म्हटलं होतं आपण पोलिसांना नको सांगायला. ऐकते कुठे माझं. असो, एकदाच काय ते कळू दे. उगाच मीराचा जीव टांगणीला लागला असणार. मधुरा, काय झालंय तुला? नक्की कसला राग आलाय? तुला काहीच कसं कळत नाही रे. हा म्हणजे तुला काय सगळं असं बोलून दाखवावं लागेल का आता? इथे इथे मी तुझी मगापासून वाट बघते. मला तुझी इतकी काळजी आहे, पण तुला त्याचं काहीच नाही ना. तुला फक्त मीरा ताईची काळजी आहे. अच्छा, मी मगाचपासून मीराचं नाव घेतोय सतत, त्याचा तुला राग आलाय? हो, आलाय मला राग. तुला ना फक्त मीरा ताईची काळजी आहे आदित्य. आधी तेच होतं आणि नंतर तिने तुझा विश्वासघात केला तरी तेच. आता तर काय, आता जीजू मिसिंग आहेत म्हणून तुला अजूनच पुळका आला असेल ना ताईचा. मधुरा, काय चाललंय हिचं? तिकडे प्रसंग काय, हिचं चाललंय काय? आदित्य, चला. कमाल आहे खरंच. कोणी आलंच नाही म्हणजे काय? कोणी मस्करी केली की काय आपली? मलाही तोच प्रश्न पडला. 1.5 तास झाला तरी कोणी आलं नाही. आणि त्याने फक्त पत्ता दिलाय पत्रावर. निदान नंबर दिला असता तर कॉन्टॅक्ट तरी करता आला असता ना. वहिनी नंबर देतच नाहीत ते, नाही तर ट्रॅक नाही का होणार. पण आता आता करायचं काय? नाही म्हणजे इथपर्यंत बोलावून ती व्यक्ती स्वतः आलीच नाही म्हणजे काय? मला वाटतं आदित्य म्हणत होता तेच बरोबर. काय? आपण पोलिसांना सांगायला नको. हो, असं काय बोलताय भाऊजी? पोलीस ही केस इन्व्हेस्टिगेट करतात, त्यांना नाही सांगायचं म्हणजे काय? कदाचित तो माणूस इथे आला असेल आणि त्याने पोलिसांना बघितलं असेल. नाही, मला नाही वाटत असं. म्हणजे तिथे कोणी आलेलं दिसलंच नाही भाऊजी. आणि आपण ज्या प्रकारे उभे होतो त्या प्रकारे कोणाला संशयही आला नसेल. माणसं खूप चालाक असतात. त्याला सुगावा लागला असणार 100%. आपण पोलिसांना सांगायला नको. वासू भाऊजी, मला नाही वाटत आपण काही चूक केली. पोलीस या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आपण त्यांना काही नसतं सांगितलं ना तर ते चुकीचं ठरलं असतं. आपण काही चुकीचं केलेलं नाहीये. ठीक आहे, बसा तुम्ही, निघूया आपण. हो. मधुरा, माझं ऐकून तर घे. काय प्रॉब्लेम आहे तुझा? ती तिकडे एकटी आहे म्हणून मी म्हणत होतो. ती एकटी नाहीये. हा, वासू आणि पोलीस आहेत तिच्या प्रोटेक्शन साठी. थोडं अगं तसं नाही म्हणत आहे. मग कसं आहे? तुझं ना नेहमी हे असंच असतं. तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाही रे. मधुरा, गैरसमज आहे तुझा. मला तिच्यापेक्षा आपलं काम महत्वाचं आहे. हे कळत कसं नाहीये तुला?
काय आहे आदित्य? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? ए, मधुरा, तुझ्या मनात आता जे काही चालू आहे ना तो तुझा गैरसमज आहे. हे बघ, काही झालं ना तरी मी आपल्या ध्येयापासून अजिबात मागे हटणार नाही. आणि मला मीराविषयी खरंच काही वाटत नाही, कारण तू आयुष्यात आल्यावर मला खरं प्रेम काय ते कळलं. त्यामुळे असले विचार डोक्यात आणू नकोस. कसं नाही वाटणार? हा, तू मला हे असं बोलतो मग मला वाटणारच ना. आदित्य, मगाशी तू आला होतास माझ्याजवळ, तेव्हा मी सोडला ना माझा राग आणि तुलाच रिलॅक्स करायचा प्रयत्न करत होते ना मी. तेव्हाही तुझं लक्ष नव्हतं रे माझ्याकडे. तेव्हाही तू सतत फक्त मीरा मीरा आणि ताई बद्दलच बोलत होतास. मग नाही होणार का मला हर्ट? का हर्ट होतेस? मी तुला प्रॉमिस केलंय, विसरलीस का तू? मी फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार. आणि हे सगळं ना मी आपल्यासाठी करतोय. तो देवाशीष लवकरात लवकर सापडला तर आपल्याला पुढची मॅच खेळता येईल. तेव्हा प्लीज असले भलते सलते विचार पुन्हा डोक्यात आणू नकोस. सॉरी, म्हणजे मी खूप रागवले तुझ्यावर. इट्स ओके. आय लव्ह यू. म्हणजे मीच नेहमी तुला आय लव्ह यू म्हणायचं? तू काही बोलूच नकोस हा मला. आता जी गोष्ट माहितीये ती वारंवार का बोलायची? भूक लागली ना तुला खूप? मला पण खूप भूक लागली. स्टिल आय लव्ह यू. आता भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस. काय रे? मीरा, मीरा, कुठे गेली ही? उत्तराताई, हा, मीराताई घरी नाहीये. घरी नाहीये म्हणजे कुठे गेलीये? ते मला नाही माहित. विचारायचं ना कुठे जाताय. आपल्या घरात काय परिस्थिती आहे चांगलंच माहिती आहे ना तुला. इतक्या रात्री तू तिला एकटीला जाऊच कसं दिलंस? मी कसं विचारू मीराताईंना की कुठे जाताय म्हणून? एरवी खूप चौकशा करायच्या असतात ना तुला. आणि नेमकं याच वेळी कसं तोंड बंद झालं ग तुझं? हा, काय पण एक एक नमुने भरून ठेवलेत. जा आता. सगळं काही मलाच करावं लागणार. अरे वा, तू केलंस? ऑर्डर केलेत. ऐक ना, उत्तराचा मेसेज आला होता. म्हणजे सांगत होती मीराताई कोणालाही काही न सांगता कुठेतरी बाहेर गेले. तिला काही सांगायचंय का? मग तू काही सांगितलं नाहीस ना? तिथे मी वेडी आहे का? मी तिला काहीही रिप्लाय केला नाहीये. नशीब. हे बघ, मीराबद्दल आपल्याला जे काही माहिती ते उत्तराला अजिबात कळू देऊ नकोस. डोंट वरी, मी तिला काही सांगणार नाही.
बघ ना, उत्तरा आपल्या साईडला आहे तरी आपण तिच्याशी खोटं बोलतोय रे. मग काय करणार मधुरा? आपण तिला सांगितलं हे जर मीराला कळलं ना तर मीरा पुन्हा आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. मी बघते. उत्तरा